एसपी कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती मी प्रदीप सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, जो आपला 10th स्टँडर्डचा जो मॅथ पार्ट 1 आहे त्यातला पहिला चॅप्टर, ज्याचं नाव लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं हा चॅप्टर आपल्याला बोर्ड परीक्षेला किती मार्कासाठी विचारला जातो, तर तब्बल 12 मार्कासाठी हा चॅप्टर आपल्याला बोर्ड परीक्षेला विचारला जातो. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय, जो सायमल्टेनियस इक्वेशनली आपण आपले जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन आपण सायमल्टेनियस इक्वेशनने पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, जो आपला 1.3 आहे क्रॅमर्स रूलवर आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे, तो प्रॅक्टिस सेट आपण पाहतोय. लिनियर इक्वेशन आपल्याला 3 पद्धतीमध्ये सोडवता येतात. पहिला आहे सायमल्टेनियस इक्वेशन, नंतर आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडचा ही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी ग्राफिकल मेथड कसं सोडवलं जातं म्हणजे 1.2 मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, बट या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूलनं हे सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवलं जातं ते आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, हा चॅप्टर तुम्हाला किती मार्कासाठी विचारला जातो? 12 मार्कासाठी विचारला जातो. सोपा चॅप्टर आहे आणि जास्त मार्क्स मिळवून देणार हा चॅप्टर आहे. लक्षात. आणि याच्यातला सर्वात सोपा भाग तो म्हणजे क्रॅमर्स रूल आहे. लक्षात, एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या इकडं. चलो डायरेक्टली जाऊया प्रॅक्टिस सेट कडे. पण प्रॅक्टिस सेट कडे जाण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, आपण प्रॅक्टिस सेट कुठला पाहतोय? 1.3. पण या प्रॅक्टिस सेट कडे जाण्याच्या अगोदर एक सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ती म्हणजे डिटर्मिनंट आपल्याला माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे बेटा? डिटर्मिनंट माहित असायला पाहिजे. आता मला सांग, डिटर्मिनंट म्हणजे काय? लक्षात घे, मी तुम्हाला एक गणित सांगतो, एक एक्झाम्पल देतो, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. बघ, जर समज तुला डिटर्मिनंट, ज्याला आपण डी नावाने ओळखलं जातं, मला सांग डिटर्मिनंट काढायचंय. डिटर्मिनंट काढत असताना लक्षात घे, ठीक आहे, जर समज इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे, असे नंबर्स तुला दिले समज. लक्षात काय करायचं माहितीये? हे बघ, हा जो पहिला वाला नंबर आहे, या पहिल्या वाल्या नंबरचा आणि याचा म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करायचं बेटा. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. मला सांग काय करणार? इथं 2 × 5 क्रॉस मल्टिप्लाय. पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं मायनस कर हा दुसरा क्रॉस मल्टिप्लाय. काय करायचं? दुसरा क्रॉस मल्टिप्लाय काय करायचं बेटा? मायनस करायचं. इथे काय मायनस किती येईल? इथं 4 × 3. लक्षात येत आहे? ठीक आहे, काय करणार? 5 2 जा किती येतं? 10 मायनस 4 3 जा 12. लक्षात येत आहे? ठीक आहे, मग मला सांग, आता 10 मधून 12 जातात का? नाही जात. काय फरक पडत नाही. दुसऱ्यातून पहिलं मायनस कर, चालतंय ना, पहिल्यातून दुसरं मायनस कर तरी बी चालतंय, नो अडचण. पण काय एक काम करायचं, ती म्हणजे साईन देत असताना ग्रेटर नंबरचं साईन द्यायचं. लक्षात? ठीक आहे, चला 10 मधून 12 गेले, किती राहिले? जात नाहीत. 12 मधून 10 घालवा, किती राहिले? 2. बट साईन देत असताना कोणाचं सांगितलं मी? मोठी संख्या, ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोण आहे? 12. 12च्या अलीकडे साईन कोण आहे बेटा? मायनस आहे. म्हणून आन्सर काय आलं आपलं इथं? डिटर्मिनंट किती आलं? -2. समजतंय डिटर्मिनंट कसं काढलं जातं? जर तुला डिटर्मिनंट जर कळालं, लक्षात, ठीक आहे, तर हा प्रॅक्टिस सेट एकदम सोपा आहे. एवढंच आहे. लक्षात काय पाहिजे आपल्याला? डिटर्मिनंट माहित असायला पाहिजे. ओके, चलो आता बघ, डिटर्मिनंट सोडवत असताना कुठल्या पद्धतीमध्ये सोडवलं जातं? पहिल्या प्रॅक्टिस सेट मधला पहिला एक्झाम्पल आपलं ते सेम त्याच पद्धतीमधलं आहे. लक्ष दे इकडे. ठीक आहे, काय म्हणलंय? फिल इन द, म्हणजे आपल्याला बॉक्स, जे रिकामे बॉक्स आहेत म्हणजे ऍक्टिव्हिटी बेसचा क्वेश्चन आहे. लक्षात, ठीक आहे, ऍक्टिव्हिटी बेस आपल्याला सॉल्व्ह करायचंय. लक्षात घे, ठीक आहे, काय करायचंय? इथं डिटर्मिनंट पद्धतीने सोडवलेलं दिलेलं आहे. इथं बघ काय करायचं, इथं 3 × 5 करावं लागेल. इथं 3 दिलंय, इंटू इथे किती येईल रे बेटा? रेड पेन लिहितोय. इकडे बघ, इथे किती येईल? इथं 5 येईल. दिसतंय? समजतंय का? लक्षात, मी काय सांगितलं? पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं आपल्याला मायनस करायचंय. लक्षात, कुठला? दुसरा क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे या दोघांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. बरोबर? ठीक आहे, आता या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करत असताना मध्ये काय येईल रे? मायनसचं साइन येईल. बरोबर आहे? म्हणजे इथे काय येईल? इथं 2 × किती येईल रे? इथं 4. आलं? सोपं आहे ना? ठीक आहे, परत काय करणार? या दोघांचं मल्टिप्लाय. 5 3 जा किती येतं? इथं 15 येतं. लक्षात, ठीक आहे, 5 3 जा किती येतं? 15 येतं. देन त्याच्यानंतर ठीक आहे, 4 2 जा किती येतं? 8. ऑलरेडी दिलंय. मला सांग, 15 मधून 8 गेले, किती राहिले? 7. सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे, कळालं? ठीक आहे, साईन देत असताना काय सांगायचं? ग्रेटर नंबरचं साईन. ग्रेटर नंबर कोण आहे? 15. 15च्या अलीकडे काहीच नाही तर प्लस आहे. कळतंय? ओके, एकदम सोपी पद्धत आहे. लक्षात, जर डिटर्मिनंट कळालं तर पुढचा काही अवघड जात नाही. ओके, पहिल्या प्रॅक्टिस 1.3 मधला प्रॅक्टिस सेट तिसऱ्या मधला, लक्षात 1.3 मधला हा पहिला क्वेश्चन एकदम सोपा होता. कळाले? हा क्वेश्चन जवळजवळ 1 मार्कासाठी 10वी बोर्ड परीक्षेला क्वेश्चन नंबर 1B मध्ये या फिर 1A मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, सांगता येत नाही. त्यामुळं आपल्याला अगदीशय सोप्या क्वेश्चन पासून अवघड क्वेश्चन पर्यंत सर्वच क्वेश्चन आले पाहिजेत. ओके, कळतंय? ठीक आहे, चलो घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट घे, मी पुढचा क्वेश्चन घेतो. चल बघ, सेकंड क्वेश्चन काय म्हणलेला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. जे काही खाली डिटर्मिनंट्स दिलेले आहेत
त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काय करायचंय, काढायचंय. लक्षात घे. ठीक आहे, हे जर पहिलं वाला जो आहे, पहिलं वालं मी काय सांगितलं बेटा, हे बघ या दोघांच्या मल्टिप्लाय, इथं पहिलं वालं सोडवतो, इथं दुसरं सोडवून देतो आणि या साईडला तिसरं सोडवून देतो. कळतंय? हे बघ काय सांगितलं, काय म्हणलेलं आहे, हे बघ पहिला वाला काय दिलाय, या दोघांच्या मल्टिप्लाय मधनं आपल्याला मायनस करायचंय. हे बघ या दोघांचा मल्टिप्लाय, या दोघांचा मल्टिप्लाय करा, -1 इंटू किती आहे तर बेटा 4. या दोघांच्या मल्टिप्लाय मधनं हे बघ -1 इंटू 4 मल्टिप्लाय मधनं मायनस करायचंय या दोघांचा मल्टिप्लाय. लक्षात, म्हणजे 7 इंटू किती येईल इथं 2. कळतंय? चलो आता निगेटिव्ह नंबरनं पॉझिटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणार उत्तर कशामध्ये येतं, तर निगेटिव्ह येतं. कळतंय? 4 1 जा 4, पण कसे 4 -4 नंतर -7 2 जा 14. कळतंय? आता ज्यावेळेस दोन साइन एकत्र आहेत तर आपण साइन बदलतो, परंतु इथं दोन साइन एकत्र दिसत आहेत का तुला, नाही. ते मध्ये काय आहे, एक डिजिट नंबर आहे. ज्यावेळेस एखादा डिजिट नंबर दोन साइनच्या मध्ये असतो त्यावेळेस आपली जी काही म्हणजे प्रोसेस होते ती प्रोसेस करायची, पण साइन चेंज करायचा नाही. तर साइन कोणाचं द्यायचं, ग्रेटर नंबरचं साइन द्यायचं बेटा. ओके चल बघ इथं काय आहे, मायनस मायनस काय होतं रे, प्लस होतं. मायनस मायनस काय होतं, प्लस. मला सांग 14 आणि 4 किती झाले, 14 आणि 4 किती झाले, ओके 18 झाले ना. ठीक आहे, मतलब डी इज इक्वल किती येतं, 18 येतं. बट साइन देत असताना काय म्हटलं रे मी, ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर 14 आहे, 14च्या अलीकडे साइन कशाचा बेटा, मायनस आहे, म्हणजे साइन कशाचं येणार इथं, मायनस. म्हणजे मला सांगा डिटर्मिनंट किती आलं तुझं, -18. सोपं आहे का उघड आहे, सोपं आहे. कळतंय? लक्षात. बघ याच्यातलं सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल साठी बघ काय सांगितलं, याच्यामधनं या क्रॉस मल्टिप्लाय मधनं म्हणजे 5 इंटू 0 मायनस कोण इथे करावं लागेल, 3 इंटू -7. कळतंय? लक्षात. हे बघ त्याच्यापेक्षा थोडस वेगळं आहे, 5 0 0 बरोबर आहे, म्हणजे झिरोला कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय कर किंवा झिरोला कुठल्याही संख्येने डिव्हिजन कर, आन्सर काय येतं, झिरोच येतं है ना. ठीक आहे, 5 0 किती येतं, 0 मायनस. ठीक आहे, 7 3 चा किती येतं, 7 3 चा 21. बट इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह निगेटिव्ह आपण डायरेक्टली इथं पॉझिटिव्ह पण करू शकतो. बरोबर आहे, निगेटिव्ह नंबर ना निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय करतो, येणार उत्तर पॉझिटिव्ह पण करू शकतो. ठीक आहे, 21. ओके कळतंय, म्हणजे डी इज इक्वल किती आलं रे, 21. सोपं आहे का अवघड आहे, एकदम इझी आहे. ओके चल शेवटचं बघ इकडे 3 नंबरचं. ओके चल 3 नंबरचं काय दिलं इथं, हे बघ आपलं आता इथं कसं करावं सर, फ्रॅक्शन मध्ये दिसू आले, सोडवायला यायचं नाही, तसले ना क्रेज करायचे नाही. मी काय सांगितलं, जी आपली पद्धत मी तुला सांगितली सोडायची नाही. आलं का लक्षात, टार्गेट एकच आलं पाहिजे. ओके चल चल सोडूया. बघ इकडं शेवटचं काय सांगते याच्यामध्ये, मी काय सांगितलं तुला, या दोघांचा आधी क्रॉस मल्टिप्लाय करा. दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करत असताना हे बघ या दोघांचा तुला क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे ना, या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय काय करणार इथं, 7/3 इंटू 1/2. मी काय सांगितलं, पहिल्या दोघांच्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय काय करायचा बेटा, मायनस करायचा. बरोबर आहे, म्हणजे इथे किती येतं, मायनस किती येतं रे, मायनस किती येतं, वरचा नंबर कोण आहे, 5/3 इंटू 3/2. कळतंय लक्षात. ओके चलो बघ लक्षात घे, ज्यावेळेस तुम्ही फ्रॅक्शनचं मल्टिप्लाय करता, फ्रॅक्शनचं मल्टिप्लाय करत असताना जो वरचा नंबर आहे ना, लक्षात, म्हणजे आपला जो न्यूमरेटर आहे ना त्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सोबत मल्टिप्लाय करायचं. कळतं मी काय सांगतोय, म्हणजे वरच्यांचं मल्टिप्लाय करा, 7 इंटू 7 लक्षात, बाय 3 2 जा 6 मधला मायनस जशाच तसं. ठीक आहे, 5 3 जा किती येतं बेटा, 15 येतं. देन 3 2 जा किती येतं, 6 येतं. लक्षात येतंय. ठीक आहे, पण ज्यावेळेस फ्रॅक्शनचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना काय करतो आपण, जर खालचा डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण काय करतो, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर एकदाच घेतो, माहिती आहे ना. ठीक आहे, मग मला सांग शिल्लक काय राहिलं, 7 - 15. 7 मधून 15 जात नाहीत, 15 मधून 7 घालवा, म्हणजे तुमचं डिटर्मिनंट किती येतं रे, -8/6. दोन्ही पण कुठल्या टेबलमध्ये येतं बेटा, 2 च्या टेबलमध्ये येतं. 2 ने याला डिवाइड होतं. लक्षात, म्हणजे मला सांगा हे बघ डी इज इक्वल, ठीक आहे, 2 3 जा 6, देन 2 4 जा किती येतं, 4 येतं, 2 4 जा 8 येतं. कळतंय, म्हणजे आन्सर काय आलं रे आपलं, -4/3. सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे ना, लक्षात, एकदम सोपं आहे. ठीक आहे चल, स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घे, लगेच आपण पुढचा क्वेश्चन बघूया. चला तर क्वेश्चन नंबर 3 आपण बघूया. एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे, हा क्वेश्चन नंबर 3 जवळजवळ तुम्हाला 3 मार्कासाठी बोर्ड परीक्षेला पडेल.
क्वेश्चन नंबर 3A किंवा क्वेश्चन नंबर 3B मध्ये हा क्वेश्चन पडण्याचे चान्सेस जास्तीचे आहेत. लक्षात. चला बघूया क्वेश्चन काय म्हणतो. ठीक आहे, बघा काय म्हणतो. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. कुठल्या पद्धतीने सोडवायचं बेटा आपल्याला? क्रॅमर्स रूल न सोडवायचं. लक्षात. मी मगाशी बोलता बोलता सांगितलं होतं क्रॅमर्स रूल न सोडवत असताना लक्षात याच्यामध्ये सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? हे बघ, सुरुवातीला डी काढायचंय, त्यानंतर dx काढायचंय, त्यानंतर dy काढायचंय, त्यानंतर x काढायचंय, त्यानंतर y काढायचंय. हे बघ, डी काढण्यासाठी सुरुवातीला लक्षात घे 12 वापरायचा, 12. ओके. dy काढण्यासाठी, dx काढण्यासाठी 32, dy काढण्यासाठी 13 म्हणजे 13. देन x काढण्यासाठी dx बाय d आणि y काढण्यासाठी dy बाय d. या पद्धतीचं म्हणजे या जर गोष्टी लक्षात ठेवलं तर हा पूर्ण तुला एकदम सोपंच आहे. लक्षात. ठीक आहे, चलो आता मला सांग 12, 12, 32, 13 नेमकं काय? लक्षात. सोपी पद्धत सांगतो. वरती बघ, इथं 1 लिही, इथं 2 लिही, इथं 3 समज. लक्षात. सुरुवातीला काढून घेऊया. हा बघ, सुरुवातीला काढून घेऊया डी काढून घेऊया सुरुवातीला. लक्षात. सुरुवातीला काय काढून घेऊया? डी काढून घेऊया, त्याच्यानंतर dx काढून घेऊया, त्यानंतर dy काढून घेऊया. लक्षात. त्याच्यानंतर x आणि y काढू. ओके. सर्वात अगोदर बघ काय करायचं तुला? डी काढायचंय. डी काढत असताना मी काय सांगितलं रे इथं? काय डी काढत असताना काय सांगितलं? 12 म्हणजे 1 आणि 2. हे बघ 1 आणि 2 कुठे आहे? हे बघ, हा 1 वाला 1 सुरुवातीला आहे ना, म्हणून 1 वाला सुरुवातीला. 1च्या अगोदरचा जे कोइफिशियंट आहेत ना त्याला घे. कोण आहे इथं? 3. आणि ह्याच्या खालचं पण इथं किती आहे? 4 आहे. म्हणजे काय करायचं? सर्वात अगोदर ते दिलेले इक्वेशन आहे, ते दिलेले इक्वेशन सर्वात अगोदर एका खाली एक लिहून घ्यायचं. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर आपलं काम चालू करायचं. कळतंय? लक्षात. हे बघ 3, 4 घेतलं, त्याच्यानंतर 2 वालं 1 आणि 2. 2 वालं कोण आहे रे? इथं बघ 4 आहे, पण 4च्या अलीकडे साइन आहे ना, कोण आहे? लक्षात. मायनस आहे. लक्षात. जर मायनसचं साइन असेल म्हणजे साइन सहित घ्यायचं. ओके. इथं 3 आहे. ओके. चला काय करायचं? मी काय सांगितलं? डिटर्मिनंट काढत असताना पहिला क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू किती येतं? 3 मायनस दुसरा क्रॉस मल्टिप्लाय किती येतं? -4 इंटू किती येतं बेटा? 4 येतं. कळतंय? देन त्याच्यानंतर आता बघ काय करणार? पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं हे बघ, पहिला क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू 3 किती येतं? 9. हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय होतं बेटा? प्लस होतं. 4 4 जा किती येतं? 16. देन त्याच्यानंतर 4 आणि 9 किती येतं? 25. म्हणजे इथं आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली? 25 मिळाली. कळतंय? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? dx काढायचंय. काय करायचं आपल्याला? dx काढायचंय. मला सांगा dx काढत असताना मी काय सांगितलं रे बेटा? dx काढत असताना काय सांगितलं इथं? 32 म्हणजे 32. कुठे इथं 32? हे बघ, आधी 3 वालं, नंतर 2 वालं. 3 वालं कोण कोण आहे रे? सांग मला. 3 वालं कोण आहे इथं? 10 आणि किती आहे? 5 आहे. देन 2 वालं कोण आहे? -4 आणि किती आहे? 3 आहे. दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करा. हे बघ, इथं dx इज इक्वल पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं मायनस करा. कोणाला रे? दुसऱ्या क्रॉस मल्टिप्लायला, म्हणजे -4 इंटू किती येतं बेटा? 5. कळतं इथपर्यंत? लक्षात. चलो एक काम करूया. हा 10 3 जा 30, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह करूया. 5 4 जा 20. देन dx इज इक्वल 30 + 20 किती येतं बेटा? इथं 50 येतं. समजतंय? हे बघ dx पण निघालं. आता आपण काढतो काय? dy. हे बघ, सुरुवातीला काय काढलं? डी काढलं, त्याच्यानंतर dx काढलं. आता आपण काढतो काय? dy. ओके. चलो काढूया dy. dy काढण्यासाठी काय सांगितलं रे मी? dy काढण्यासाठी काय सांगितलंय? 13 1 3. ओके. 1 वाला किती आहे इथं? 3 आणि 4. फक्त फटाफट नंबर लिहून घ्यायचे. आणि 3 वाला कोण आहे? 10 आणि 5. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं मायनस करा. 3 इंटू 5 कोणाला मायनस करायचं रे? दुसरा क्रॉस मल्टिप्लाय 10 इंटू किती मायनस करावं लागेल? 4 मायनस करावं लागेल. कळतंय? चलो क्रॉस मल्टिप्लाय करा. हा 5 3 जा किती येतं? 15 मायनस 10 4 जा किती येतं? 40. कळतंय? किती येतं? 40. देन आता मला सांग, आता dy काढत असताना हे बघ dy काढायचं इज इक्वल किती येईल? या दोघांचं सबट्रॅक्शन किती येईल? 25. बट साइन कोणाचं द्यायचं? ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोण आहे? मी काय सांगितलं? लक्षात. ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा किंवा काही करा, पण साइन कोणाचं द्यायचं? ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोण आहे इथं? मायनस आहे. लक्षात. ठीक आहे. 40च्या अलीकडे कोण आहे? मायनस आहे. हा म्हणून किती येतं इथं? dy इज इक्वल किती येतं रे? -25. हा बघ काय काढलं आपण? डी काढलं, dx काढलं, नंतर dy काढलं. आता आपण काढतो काय? x. x काढण्यासाठी फॉर्म्युला काय सांगितला मी? dx/d सांगितलं ना इथं? लक्षात. ठीक आहे. चलो dx ची व्हॅल्यू आपण काढली रे. किती काढली dx ची व्हॅल्यू? 50 आहे बघ इथं. इथं घे 50. मला सांग d सुद्धा आपण काढलंय. किती काढलंय बेटा? इथं 25 काढलंय. इथं घे 25.
देन मला सांग एक्सची व्हॅल्यू काढायचंय. एक्स इज इक्वल 25 1 जा 25 25 2 जा 50 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली बेटा 2 मिळाली. इज दॅट क्लिअर? सोपं आहे ना? ओके चलो त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला बेटा y काढायचंय. y काढण्यासाठी काय करावं लागेल dy बाय d. मला सांग dy ची व्हॅल्यू किती आहे रे? हे बघ आपण काढले बघ dy किती काढले -25 काढले. इथे घे -25 d ची व्हॅल्यू मगाशी आपण काढली किती होती 25 होती. मला सांग y इज इक्वल कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरनं निगेटिव्ह नंबरला डिव्हिजन केल्यास येणार उत्तर निगेटिव्हच येईल. 25 1 जा 25 म्हणजे y इज इक्वल किती आलं रे -1. ओके कळतंय? शेवटी काय लिहिणार इथं x, y देन सेकंड ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू 2 मिळाली, y ची व्हॅल्यू किती मिळाली -1. इथं लिहा इज दी सोल्युशन. इज काय लिहिणार सोल्युशन. कळतंय? ठीक आहे या पद्धतीने सोडवायचं. ओके चल लागलीच आपण सेकंड बघूया. जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर लवकर स्क्रीनशॉट घ्या. ओके चलो लागली सेकंड क्वेश्चन आपण बघूया. बघा सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. ओके इथपर्यंत कळतंय? आता बघ सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला. सेकंड क्वेश्चन मध्ये सर्वात महत्वाचं हे बघ काय केलेलं दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. हे दोन इक्वेशन सर्वात अगोदर एकाखाली एक लिहून घ्या त्यानंतर त्याची प्रक्रिया चालू करा. ओके आता बघ मला सांग हे दोन इक्वेशन एकाखाली एक लिहित असताना एक महत्वाचा मुद्दा बघ इकडे. हे बघ मला सांग हे दिलेले इक्वेशन त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का रे? येस. पण हा जो सी वाला जो नंबर आहे तो आपण कुठे घेतो इक्वलच्या राईट साईडला घेतो. लक्षात कॅमर सोडणं सोडवत असताना किंवा कुठल्याही पद्धतीने सोडवत असताना जो सी वाला नंबर आहे तो कुठे घेतो इक्वलच्या राईट साईडला. लिहून घ्या त्या पद्धतीनं. हे बघ इथे किती येतं 4x + 3y इज इक्वल हा -4 राईट साईडला गेला काय झाला रे +4 झाला. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 1. अँड दी सेकंड इक्वेशन पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म x असतो सुरुवात नंतर y असतो. हे बघ y वाला तिकडे कशामध्ये आहे रे निगेटिव्ह आहे. अलीकडे आला पॉझिटिव्ह 5y झाला इज इक्वल पलीकडे 8 शिल्लक जशा तसं इक्वेशन नंबर 2. मी काय सांगितलं जे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत हे दोन्ही इक्वेशन सर्वात अगोदर काय केले रे बाबा आपण काय केले दोन्ही इक्वेशन सर्वात अगोदर एकाखाली एक घेतले. कळालं? दोन्ही इक्वेशन सर्वात अगोदर काय केले आपण एकाखाली एक घेतली. ओके इथपर्यंत क्लिअर आहे? आता हे दोन इक्वेशन सर्वात अगोदर एकाखाली एक घेतल्यानंतर मी काय सांगितलं डी काढायचंय. बर डी काढण्यासाठी काय सांगितलं रे डी काढण्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला डी काढण्यासाठी काय वापरायचं 12 वापरायचं. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा जे इक्वेशन तुम्ही आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथं कन्वर्ट केलात ना त्याचा विचार करा. ओके 1 आणि 2 हे बघ काय वापरायचं इथं याला 1 वापरा याला 1 समजा याला 2 समजा याला 3 समजा. 1 आणि 2 1 वाला कोण आहे इथं 4 आणि 6 आहे. 2 वाला कोण आहे 3 आणि 5 आहे. चला आता डी काढत असताना किंवा डिटर्मिनंट काढत असताना काय करायचं पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं म्हणजे 4 × 5 मायनस करायचं कोणाला दुसऱ्या क्रॉस मल्टिप्लायला. कळतंय ना? लक्षात 5 4 जा किती येतं 20 येतं मायनस 6 3 जा किती येतं इथं 18 येतं. मतलब डी इज इक्वल किती आला 20 मधून 18 गेले किती राहिले रे 2 राहिले. कळतंय? लक्षात किती निघालं डी आपल्याला 2 मिळालं. त्याच्यानंतर आपण काय काढतोय रे dx काढतोय. dx काढण्यासाठी काय सांगितलं मी लक्षात किती 32 म्हणजे 3 आणि 2. लक्षात 3 वाला कोण आहे इथं 4 आणि 8 घे 2 वाला कोण आहे इथं 3 आणि 5 घे. कळतंय? लक्षात चलो एक काम करूया. हा पहिला क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 4 × किती करणार बेटा 5 मायनस 3 × किती करणार 8. मतलब पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं मायनस करा कुठला सेकंड क्रॉस मल्टिप्लाय काय करणार इथं हे बघ रे dx इज इक्वल 5 4 जा 20 मायनस 3 8 जा 24. मला सांगा dx इज इक्वल किती मिळालं 20 मधनं 24 जातात का नाही जात हरकत नाही 24 मधनं 20 मायनस करा आन्सर येतं 4. पण साइन देत असताना कोणाचं द्यायचं बेटा ग्रेटर नंबर 20 आहे का 24 आहे 24 च्या अलीकडे साइन होतं मायनस म्हणून साइन दिलं मायनस. कळतंय? लक्षात त्याच्यानंतर शेवटी आपण एक नंबर काढतो तो म्हणजे dy काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं 1 आणि 3 वापरा. 1 वाला कोण आहे रे इथं 4 आणि 6 आहे. 3 वाला कोण आहे बेटा इथं 3 वाला 4 आणि 8 आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायला चालू करा. लक्षात पहिल्या क्रॉस मल्टिप्लाय मधनं म्हणजे 4 × 8 मायनस दुसरा क्रॉस मल्टिप्लाय मायनस करा. कळतंय? लक्षात ठीक आहे 8 4 जा 32 येतं. देन मायनस काय करणार ठीक आहे साइन चौक 24 येतं. लक्षात मला सांगा
आता इथं तुम्हाला डीवाय इज इक्वल मिळेल बघा. डीवाय इज इक्वल मला सांगा 32 मधनं 24 गेले. 24, 25, 26, 27, 28, 29, 30 लक्षात. देन 31, 32 लक्षात. म्हणजे किती शिल्लक राहिले बघा बरं. किती शिल्लक राहिले हा बघ. 32, 8 लक्षात. 32 आणि 8 म्हणजे 24 आणि 6 30 आणि वरचे 2 लक्षात. म्हणजे 8 शिल्लक राहिले. किती राहिले? 8 शिल्लक राहिले. म्हणजे डीवाय इज इक्वल किती मिळालं तुम्हाला? 8 मिळालं. कळतंय? लक्षात. डीवाय इज इक्वल किती भेटलं बेटा? 8 भेटलं. आता नंतर आपण काढतो काय? एक्स काढतो. एक्स काढण्यासाठी काय फॉर्म्युला? dx बाय डी. dx किती आहे रे? आपण काढले बघा. dx किती काढले इथं? -4 काढले. इथे घे -4. डी किती काढले बेटा इथं? बघ इथं 2 आहे बघ. इथं 2 घे. देन x इज इक्वल 2 2 जा 4. बट इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. येणारा आन्सर कशामध्ये असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. 2 2 जा 4 म्हणजे किती येतं? x इज इक्वल -2 येतं. त्यानंतर y इज इक्वल काय येतं रे बेटा? y इज इक्वल किती येतं? y इज इक्वल dy किती आहे इथं? 8 आहे. हे बघ dy बाय d. मला सांग dy 8 आहे, d आहे 2. y इज इक्वल टू 4 जा 8 म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली? 4. सोपं आहे ना? लक्षात. ठीक आहे, समजतंय? ओके चला घ्या स्क्रीनशॉट घ्या. आता याच्यामध्ये एकूण 6 क्वेश्चन्स आहेत. लक्षात. एकूण किती क्वेश्चन्स आहेत? 6 क्वेश्चन. त्यातले 2 मी तुम्हाला सोडवून दिले. आता जे उरलेले जे क्वेश्चन्स आहेत, उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आणि काय काय उत्तर येतील लक्षात. ठीक आहे, सर्व क्वेश्चन्स चे आन्सर्स मला कमेंट बॉक्स मध्ये माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ओके चला भेटूया. 1.4, 1.5, 1.2 ग्राफिकल मेथडवर आधारित प्रॅक्टिस सेट, देन प्रॉब्लेम सेट सर्वच पुढच्या व्हिडिओमध्ये.